पुणे जिल्ह्यातील निसापूर प्रकरणाचे लोण सोलापूरपर्यंत पोहोचले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरात भीमा कांबळेच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. बलात्कार, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. मुळात भारतात पुळचट कायदे आहेत, त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत. 15 दिवसात शिक्षा देण्याचा कायदा करा, मग अत्याचार ताबडतोब थांबतील, असं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी माध्यमाशी बोलतात. तुम्ही आज पुतळा दहन केलेला आहे भीमा कांबळेंचा. काय प्रथम आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने हुतात्मा पुतळ्यांसमोर जो भीमा कांबळे आहे नरसापूरच्या घटनेतील त्याचा पुतळा दहन केलेला आहे. कारण आज आपण बघतोय मुलींवरती जे ह्या छोट्या ज्या मुली 3-4 वर्षाच्या 5-6 वर्षाच्या या मुलींवरती वाढणारे अत्याचार, जे होणारे अत्याचार हे वाढतच चाललेले आहेत. आणि यातनं काय होतंय की ज्यावेळेस एखादा अत्याचार घडतो त्यावेळेस मगाशी म्हटल्याप्रमाणे की सामाजिक संघटना असतील, पीडित कुटुंब असतील, काही राजकारणी असतील, हे रस्त्यावरती उतरतात, आंदोलन वगैरे करतात, निवेदन देतात, मागण्या करतात. त्यानंतर 1 महिना 2 महिन्यामध्ये हा विषय पूर्ण संपून जाते. आणि जी आपली भारताची न्यायव्यवस्था आहे ती एकदम अत्यंत संत गतीने चाललेली न्यायव्यवस्था आहे. कारण जे आरोपी आहेत, आरोप सिद्ध झालेला असते, आरोपी सापडलेला असते, परंतु तरीसुद्धा त्यांच्यावर कोठड्या 15 दिवसाची ही 14 दिवसाची ती कोठडी, ह्यामध्ये ही न्यायालयीन व्यवस्था जी आहे ती वेळ घालवण्याचं काम करते. आणि आरोपी सुस्त झालेले, त्यांना माहिती की आपण आज जर बसलं का तुरुंगामध्ये तर आपली सगळी सोय तिथल्या तिथे होती, आपल्याला काही करायची गरज नाही. बाहेर जर आले तर कदाचित पीडित कुटुंब किंवा जे समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारे ते ह्यांना सोडणार नाहीत. त्यामुळे हे आरोप जे गुन्हे जे वाढण्याचं प्रमाण आहे हे वाढतच चाललेलं आहे. आणि याला जे जबाबदार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं गृह खातं आहे, त्यानंतर न्यायव्यवस्था आहे आणि महाराष्ट्र शासन आहे. आणि याच्या सगळ्यामुळे आज आम्ही ह्या शासनाला, या न्यायव्यवस्थेला दाखवून दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये एखादा असा जर गुन्हा घडला तर 15 दिवसाच्या आत त्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड सारख्या ज्या संघटना आहेत त्या रस्त्यावरती उतरून अशा आरोपीला जाळल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून जी पीडित मुलगी आहे, कुटुंब आहे, तिला न्याय मिळावा. कारण आपण बघतोय, आपण पूर्वीपासून बघतोय, आज आपण आपला महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चाललेला महाराष्ट्र आहे. प्रत्येक ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, परंतु खरंच आपण शिवरायांचं नाव घेत असताना आपण हा विचार केला पाहिजे की आपण त्यांच्या विचारावरती चालतोय का. खास करून मला ह्या राजकारण्यांना आणि ह्या भारताच्या न्यायव्यवस्थेला सांगायचं आहे, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर त्या ठिकाणी चौरंग्या केलं जात होतं. ज्यावेळेस शिवरायांचं राज्य होतं त्यावेळेस शांतता होती, सुखासमाधानाचं राज्य होतं. परंतु आज आपण बघतोय आपल्या राज्यामध्ये महिला आणि मुली कितपत सुरक्षित आहेत. आणि ह्या सुरक्षित नाही आहे कारण ह्या देशातला जो कायदा आहे तो कठोर नाही आहे. तर तत्काळ आम्ही म्हटल्याप्रमाणे कुठलंही एखादं अधिवेशन घ्यावं, खास महिला आणि मुलींवरती जे होणारे अत्याचार आहेत त्यासाठी एक अधिवेशन घ्यावं. त्यामध्ये एखादं फास्ट गतीने एखादं बिल मंजूर करावं की आणि एखादं विशेष न्यायालय जे आहे ते सुद्धा स्थापन करण्यात यावं, जेणेकरून त्या न्यायालयामध्ये असे जे प्रकार घडतात, महिलांवरचे अत्याचार असतील किंवा मुलींवरचे अत्याचार असतील, तर त्याचे जे खटले आहेत ते जलद गतीने चालतील आणि त्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला विदिन 15 दिवसाच्या आतमध्ये शासन करावं. अन्यथा जर न्यायव्यवस्थेने अशी दिरंगाई करत चालली तर लोकांचा जो विश्वास आहे न्यायव्यवस्थेचा तो उडणार आहे आणि पीडित कुटुंबाला, पीडित मुलीला न्यायही मिळणार नाहीये. आज या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे दाखवून दिलेलं आहे की न्याय कसा असावा, त्याचं जिवंत उदाहरण ह्या ठिकाणी आम्ही पुतळा जाळून दिलेला आहे. भीमा कांबळे प्रकरणात आहे, भारतीय जनता पार्टी देखील सत्ताधारी पक्ष ते देखील रस्त्यावर उतरत आहे, ते देखील निवेदन करत आहे. आज मुळात मुद्दा असा झाला आहे, इतके दिवस बाहेरच्या घरात आग लागलेली होती त्यावेळेस फक्त मजा बघत होते. आज स्वतःच्या घरात आग लागली त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कळालेल्या आहेत. आज त्यांच्यातली मुलगी म्हणून त्यांना या निवेदन ते दिलेले गेले, पण आज तगायत सत्तेत त्यांनीच आहेत. पण कुठल्या आज कोपर्डीतला विषय घ्या, त्याच्यानंतर किती झाले, त्याच्या आधी किती झाले, कुणाला न्याय मिळाला. सत्तेत तुम्ही आहो, ह्याच्यातला ते कुठली कर्म बदलून तुम्ही कायदा कुठला बदलला, हा कायदा का पाष्ट केला नाही. आणि त्या आता कोपर्डीतल्या घरच्यांची परिस्थिती तुम्ही बाईट घ्या जाऊन,
तर कोर्टात जाऊन त्यांच्या पायाच्या चपल्या जिंकल्या असतील पण त्यांना आज तागत नाही मिळाला. त्यांनाच नाव असे कित्येक जण आहेत. कोर्टाची जी आपली प्रोसेस आहे ना, जी म्हणजे स्टेप वाईज जी ही त्यात जे कोण म्हणजे निर्दोष आहे, ज्याच्यावर मग अत्याचार झाला, ज्याच्यावर अन्याय झालाय का, त्यालाच कोर्टाच्या फेऱ्या मारून त्याचीच परीक्षा घेतली जाते. पण त्याला न्याय आयुष्यात लास्टला जेव्हा ती मराच्या घाईला नसते का, त्यावेळेस इथला न्यायव्यवस्थेचा न्याय मिळतो. न्यायव्यवस्था बदलली पाहिजे. परवाच तुम्ही काही दिवसांपूर्वी आता तुम्ही म्हटलं की त्यांच्या घरात आग लागली, बीजेपीच्या रस्त्यावर उतरले. तर इंदापूर तालुक्यामध्ये जे आहे मुलगी जी आहे नवनच केल्यानंतर बीजेपीचे नेते रस्त्यावर उतरले होते. गोपीचंद पडळकरसाठी आमदार लोक रस्त्यावर उतरले होते. त्याला का ते लव जिहाद ही जे म्हणतात का, मी फक्त आम्ही संभाजी ब्रिगेड आहे ना, दोन फक्त हे म्हणतात, एक पुरुष आणि एक स्त्री. ती लव जिहाद ही ती खरोखरच लव जिहाद झाला असेल, अन्याय झाला असेल, त्याची शिक्षा करा, त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे करून शिक्षा द्या. पण आणि जेव्हा काही इलेक्शनचा मुद्दा असेल, काय असेल, हिंदू खत्रे में हे या असल्या गोष्टी घेऊन स्टँडबाजी करून मताचं परिवर्तन करण्याचा फक्त एक हेतू आहे, दुसरं काय नाही. आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने भीमा कांबळेचा पुतळा जाळून निषेध केला आहे की सरकारला आमची एवढंच मागणी आहे की ज्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा किंवा गोळी हे एन्काउंटर करून ठार मारण्याची शिक्षा द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.